उन्हाळ्यात अगदी घरात बसलं तरी आपल्या शरीरातलं पाणी खूप जास्त प्रमाणात घामावाटे उडून जात असतं. उन्हाळ्यात जर आपण जास्त पाणी प्यायलो नाही, तर मात्र डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. मंडळी, या ऋतूत आपली भूक मंदावलेली असते. कारण पोटात असणारा भुकेचा अग्नी हा घामावाटे अक्षरशः निघून जात असतो. या ऋतूतला आहार हा सुपाच्य म्हणजे पचायला हलका आणि सहज पचेल असा असावा. मग असा आहार आहे तरी कसा? हे साधे सोपे आयुर्वेदाचे उपाय केले ना, तर तुमचं आरोग्य उत्तम राहील. सध्या वातावरणात प्रचंड उष्णता वाढली, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मंडळी हो, एक्सपर्ट असे म्हणतात की हे टेम्परेचर 50 डिग्रीपर्यंत जाऊ शकतं. आता 40 पर्यंत टेम्परेचर गेलंय, तर आत्ताच आपले किती हाल होत आहेत. आणि जर हे टेम्परेचर 50 पर्यंत गेलं तर काय हाल होतील? नुसता विचार केला तरी घाबरायला होतंय. सध्याच्याला वसंत ऋतू चालू असूनही ग्रीष्म ऋतूपेक्षा आणि म्हणजे उन्हाळ्यापेक्षाही भयंकर उष्णता जाणवते. रेकॉर्ड ब्रेक म्हणजे इतक्या वर्षामध्ये एवढी उष्णता एप्रिलमध्ये कधी आणि कधीच पडली नव्हती. आपल्या पुढे जी उष्णता वाढून ठेवली आहे, त्याचा सामना कसा करायचा, कडक उन्हाळ्यात आरोग्याचं रक्षण कसं करायचं, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग. सध्याच्याला उन्हाळी लावून लघवीला जळजळ सारखी होते लोकांना. मळमळ होतीये, आम्लपित्त होत आहे, उलट्या जुलाब होत आहेत, चक्कर येते आहे आणि अतिउष्णता वाढली आहे, त्याच्यामुळे डोकेदुखी चालू झाली आहे. त्वचेची रसरस, जळजळ, त्वचा लाल होऊन सुजल्यासारखी होतीये. अंगाच्या काही ठिकाणी घाम येऊन फंगल इन्फेक्शन होत आहे, खाज येते सारखी. अंगावर रॅशेस येत आहेत. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी खूप जास्त कमी होत आहे. घसा कोरडा पडतोय, सारखी तहान लागतीये, भूक कमी लागतीये, असे अनेक आजार केवळ आणि केवळ जास्त वाढलेल्या उष्णतेने होताना दिसतात. त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपल्याला स्वतःची काळजी कशी घ्यावी, याच्या काही महत्त्वाच्या आयुर्वेदिक पण आत्ताच्या काळाला साजेशा, सुटेबल अशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. पहिलं म्हणजे जमेल तसं उन्हापासून स्वतःचं रक्षण करा. शक्यतो दुपारी बाहेर जाऊच नका. उन्हात जाण्याशिवाय अगदी पर्याय नसेल ना, तर डोक्यावर स्कार्फ घाला आणि तुम्ही जर गाडीवर जाणार असाल तर हेल्मेट घालायला विसरू नका. याशिवाय उन्हात जाताना सर्व शरीर, हातपाय झाकले जातील अशा पद्धतीने कपडे घाला. आता हे झालं तर दुपारचं, पण रात्री काही कमी उकडतं का? रात्री सुद्धा सध्याच्याला फार उकडतंय. रात्रीचं टेम्परेचर सुद्धा 39 पर्यंत जात आहे. खूप घाम येतोय, अंग चिकट होतंय, त्यामुळे झोपच नीट लागत नाहीये. फॅन लावलं तर काय होतं, गरम हवा लागतेय. मग त्यासाठी करायचं तरी काय? सिलिंग फॅनचं वारं शरीरात कोरडेपणा आणतं, पित्त वाढवतं. हा फॅन काय करतो, तर गरम झालेल्या स्लॅबजवळ असलेली हवा तुमच्या अंगावर फेकतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरात वाताबरोबर पित्तही वाढत असतं. त्यापेक्षा टेबल फॅन वापरलेला कधीही चांगला. पण हा टेबल फॅन योग्य ठिकाणी ठेवायला हवा. खिडकी उघडी करून खिडकीला पाठमोरा ठेवल्यास बाहेरची नॉर्मल टेम्परेचर असणारी नॅचरल हवा फॅनमधून खेचून आत तुमच्या रूममध्ये येईल आणि तुमची खोली वेल व्हेंटिलेटेड आणि थंड राहील. याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी करू शकता या खिडकीच्या संदर्भात. खिडकीला एखादा सुती जाळीदार पडदा लावा, त्यावर थंड पाणी स्प्रे करा किंवा वाळ्याचं पाणी स्प्रे करा आणि त्यापुढे हाच फॅन पाठमोरा ठेवून लावा. तुम्हाला मस्त सुगंधी आणि थंड हवा मिळेल. उन्हाळ्यात अगदी घरात बसलं तरी आपल्या शरीरातलं पाणी खूप जास्त प्रमाणात घामावाटे उडून जात असतं. त्यामुळे सारखी तहान लागते. उन्हाळ्यात जर आपण जास्त पाणी प्यायलो नाही, तर मात्र डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पाणी तर घ्याच, शिवाय तुम्हाला चटकन पटकन तरोताजा करतील अशी पेयही काय घ्यायला हरकत आहे. जसं की नारळ पाणी आहे, कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहे, उसाचा ताजा रस आहे, ताज्या फळांचे रस आहेत म्हणजे डाळिंब, द्राक्ष, संत्र, मोसंब, कलिंगड, खरबूज, करवंद अशा पाणीदार फळांचे रस घ्यायला काय हरकत आहे. मंडळी, सरबत न करता तुम्ही नुसती रसाळ फळं आणि पाणीदार फळं जरी खाल्ली ना, तरी तुमच्या शरीरातलं पाणी व्यवस्थित भरून निघतं. तसेच ही फळं खाण्याचा फायदा हाही असतो की फळं चटकन पचतात, शरीरातलं डिहायड्रेशन कमी तर करतातच, शिवाय शरीराला शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, सॉल्ट्स, फ्रक्टोज असे घटक तुम्हाला पुरवतात. त्यामुळे मी तर म्हणेल, तुम्हाला उन्हाळ्यात जेवढी जास्त फळं खाता येतील तेवढी भरपूर फळं खा. आपण सध्या थंड पेय पित आहोत, आईस्क्रीम जास्त खात आहोत. पण थंड पेय, आईस्क्रीम हे सगळं खाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. उन्हात तापल्यानंतर, उन्हात फिरून आल्यावर आपल्याला लगेच काय हवं असतं की इन्स्टंट काहीतरी थंड प्यावंसं वाटत असतं. पण मंडळी, उन्हातून आल्यावर लगेच सरबतं, फळांचे रस, आईस्क्रीम, पाणी घेऊ नका. तुम्ही लगेचच थंड घेतल्याने उन्हाने गरम झालेल्या तुमच्या शरीरात, तापलेल्या शरीरात, पोटात सडन टेम्परेचर डाऊन होतं आणि हे टेम्परेचर कमी झाल्यामुळं मेंदूमध्ये, हृदयात बारीक नाजूक रक्तवाहिन्या फुटण्याची जास्त शक्यता असते. यालाच आम्ही स्ट्रोक म्हणतो आणि आयुर्वेदात रक्तपित्त असं म्हणतात. यासाठी सावलीत थोडा वेळ बसा, जरा आराम करा आणि मग काही वेळाने सरबत आणि पाणी घ्या.
मंडळी, या ऋतूत आपली भूक मंदावलेली असते. भुकेची पचवण्याची ताकद कमी झालेली असते. कारण पोटात असणारा भुकेचा अग्नी हा घामावाटे अक्षरशः निघून जात असतो. त्यामुळे या ऋतूतला आहार हा सुपाच्य म्हणजे पचायला हलका आणि सहज पचेल असा असावा. गोडसर शीत म्हणजे थंड असा असायला हवा. मग असा आहार आहे तरी कसा? तर या ऋतूत नेहमी वेलीवरच्या भाज्या सेवन करा. या भाज्या अगदी सहज पचतात. तसेच या भाज्यामध्ये पाण्याचा अंशही जास्त असतो, जो या ऋतूत आपल्याला आवश्यक असतो. दुधी, काकडी, पडवळ, घोसाळं, दोडका, कारलं, चक्री भोपळा, गोल भोपळा, कोहळा, त्याबरोबर भेंडी, तांदूळजा, माठ, चंदन, बटवा, करडई, कोथिंबीर, धनिया, कांदापात, बटाटा, शेवगा या भाज्याही खायला काय हरकत नाही. फक्त तिखट मीठ कमी घाला आणि गोडसर करा या भाज्या. त्यामुळे तुमच्या शरीरात थंडावा टिकून राहील. मंडळी, त्या जोडीला ज्वारीची भाकरी, गहू चपाती जेवणात असू द्या. भात व मुगाची डाळ पचायला हलकी असते आणि मूग गुणाने थंड असतात बघा. आणि त्यापासून तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन्सही मिळत असतात. म्हणून उन्हाळ्यात मुगाचं वरण, मुगाची खिचडी नेहमी खाण्यात ठेवा. तुम्हाला उन्हाळ्यातल्या आहाराची एक सूत्री थोडक्यात सांगतो. थंड, गोडसर आहार, स्निग्ध आहार आणि हलका आहार. ही सूत्री उन्हाळा संपेपर्यंत लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. मंडळी, आपल्याला कोणी विचारलं ना की तुमचं सर्वात आवडतं फळ कोणतं, तर आपण चटकन सांगू ना, आंबा. आपल्या सर्वांचंच आवडतं फळ म्हणजे आंबा. ज्या सीझनला मनुष्य शरीरासाठी जे आवश्यक असतं ना, ते निसर्ग भरभरून देत असतो बघा. आंबा हे त्यातलंच एक महत्त्वाचं फळ. आंबा सर्वप्रथम उन्हाळ्यात खूप वाढवणारं वातपित्त कमी करत असतो. आंबा हा आपल्या शरीरातला मांसधातू आणि शुक्राला वाढवतो. त्याबरोबर उन्हाळ्यात येणारा अशक्तपणा, थकवा आंबा कमी करतो. असे रसाळ सुमधुर फळ उन्हाळ्यात सर्वांनी भरपूर सेवन करा आणि फिट राहा. हे साधे सोपे आयुर्वेदाचे उपाय केले ना, तर तुमचं आरोग्य उत्तम राहील. करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला आणि प्रतिसाद द्यायला विसरू नका. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुर्तास येथेच तुमची रजा घेतो. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. ओम धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.